सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. आज महत्त्वाचं मी आनंदी आहे, कारण की आज सार्वभौम अशा संघर्ष जीवनातून जे काही नीतिमूल्य, संविधान, घटना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक मार्गधोरण राखून देवत कामगिरी चांगो शिंदे केवळ दुसरी शिक्षण असताना प्रगल्भताने समाज घडविला, चळवळ घडवली, कामगार घडविला, कामगार प्रगल्भ केला, शैक्षणिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध केला, बँक दिली. भलं मोठं बौद्धविहार खाटू रोड परिसरात आज 300-500 करोडची जागा ट्रस्टची आहे. चांगो शिंद्यांचे त्याचे सार्वभौम अधिकार, एक अध्यक्ष तात्पुरता आणि ट्रस्टी कायमस्वरूपी 40 वर्ष कोषाध्यक्ष म्हणून काम करताना सार्वभौम बाबांची संस्था टिकून ठेवणे, कामगार चळवळ टिकून ठेवणे, त्यांच्या बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन ट्रस्ट टिकून ठेवणे. आता 81मध्ये बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समिती स्थापन केली त्या काळी, आणि त्याच्यानंतर 5 वर्षाने म्हणजे 1985मध्ये वर्तकनगर येथे साईबाबा ट्रस्ट, साईबाबा फाउंडेशन बळीभाई नेमिबागकर यांनी प्रस्थापित केले, आणि त्याचं साईबाबा मंदिर आज प्रगल्भतेने वाढत आहे. देवाची श्रद्धा सगळ्यांच्या मनात असते, पण आमच्याकडे आंबेडकरी समाज आहे, बौद्ध धम्म समाज, आम्ही पण देवधर्माला मानतो, श्रद्धा आहे, श्रद्धा ही राखायला पाहिजे, नाकारत नाही. परंतु प्रत्कर्षाने बौद्ध धर्मामध्ये गौतम बुद्ध आणि धम्म वाचला तर या सर्व काल्पनिक गोष्टी आहेत हे आम्ही देखील मान्य करतो. परंतु लोकांच्या श्रद्धेचे मोल हे महत्त्वाचं आहे. श्रद्धा कोण टाळू शकतो? आहे नाही हे कोण सिद्ध करू शकतं? नाही करू शकत आपण. त्यामुळे जे चाललं आहे तसं युगापिढीत चालत आलं आहे. पुराणात तर इतिहास काळाकार्य, रामराज्य, महाभारत रामराज्य काळापासून हे सगळं इसवी सन शके चाललेलं आहे. 2500 वर्षापूर्वी गौतम बुद्ध, युवा सिद्धार्थ राजपाट सोडून त्याचं गौतम बुद्ध झालं. बौद्ध काय आहे ते बौद्ध वटवृक्षाचं गौतम बुद्ध झालं, आणि त्यांनी शांततेचा मार्ग अख्ख्या जगाला दिला. आणि तो सर्वात लाभ आणि सर्वात महत्त्वाचं पुण्य म्हणजे जिथे गौतम बुद्ध निर्माण झाले, बौद्ध काय ते भारताचं ठिकाण आहे, सार्वभौम भारताचं आहे, विश्वसम्राटकालीन भारत आहे. अशोक चक्र आहे ना तिरंग्यामध्ये, हे गौतम बुद्धांचं कार्य. भारत बौद्धमय आहे हे सांगायचा इतिहास म्हणजे आज ती धारणा आम्ही जगतोय जी बाबांनी जपली, प्रगल्भ केला, आणि आज त्यांनी 4 मुलांना शिकून प्रगल्भते केले. आज मुलांच्या पिढ्या वाढत आज प्रगल्भतेने नातवंड परतुंड आज शिकून सवरून मोठे झालेत. विविध IT क्षेत्रात आहेत, कोणी कंपन्यांमध्ये आहेत, कोणी काय आहेत, कोणी सार्वभौम आहेत. आणि कुटुंबामध्ये जास्तीत जास्त डॉक्टर्स आहेत, इंजिनियर मी आहे, आणि माझी मुलगी फायनान्समध्ये करते, कॉमर्समध्ये विद्वान आहे, शेअर मार्केटमध्ये हुशार आहे. आणि शेअर मार्केटचं मी आज सांगायचं म्हणजे आज ती देवत काम करण्याचे चांगो शिंदे यांनी तिला कडेवर घेतली. 4 वर्षाची होती. माझ्या लग्नाच्या 12 वर्ष म्हणजे एक तपानंतर मला कन्यारत्न लाभलं, लक्ष्मीच्या रूपाने आलं. आज जे काय प्रगत दिसतं त्या मुलीच्या पायगुणाने आहे, आणि मुलगी पण आता प्रगल्भताने स्वतःची प्रगल्भता सिद्ध केली आहे फायनान्समध्ये, शेअर मार्केटमध्ये, आणि तिने स्वतःची आज गाडी घेतली. हा मला आनंद आहे. मला काहीच माहीत नव्हतं. 4 दिवसापूर्वी काहीतरी ठरलं, बाबा मी गाडी घेतली आहे आणि गुरुवारच्या दिवशी गाडी आणण्याची आहे. फक्त बाबा गाडी घेतली, तुम्ही या. मी गेलो शोरूमला, ओके डन, गाडी डन केली. मायलिकीने गाडी फायनल केली, डन केली, आर्थिक सगळ्या गोष्टी झाल्या. आणि आज ठाणे महानगरपालिकेचे महासभा असताना मी आज काय गेलो नाही, फक्त हाजीर लावलेला. विषय काय ते बघितलं. आज श्रद्धांजलीपर विचार होता. आज श्रद्धांजलीपर जी घटना घडली गावदेवी मंडळीची त्याच्यावरती विषय होता. त्यामुळे आज काय माझं आज कुठलंही आंदोलन नव्हतं महासभेवरती. फक्त मी कालचं लाईव्ह केलं की संविधानिक महासभा, आणि आज मी महासभा 1 तासभर ऐकली आणि नंतर आलो. मला फोन आले, बाबा गाडी आणायची आहे, लवकर या शोरूमला. मी गेलो.
शोरूमला पूजा अर्चा केली, फोटोज काढले मुलीबरोबर आणि साईबाबा मंदिरामध्ये पण पूजा अर्चा केली. भिकाऱ्यांना जे रस्त्यावर मंदिरात बाहेर भिकारी बसले होते त्यांना मुलीनेच खाणं पिणं दान धर्म अर्थ धर्म मी सुद्धा केलं. आर्थिक पुण्याचं काम देखील मी केलं. त्यामुळे आम्ही जरी किती प्रगल्भ झालो शिक्षणाने, जी परिस्थिती त्या काळी होती 95 वर्षापूर्वीची, जी प्रगल्भता माझी आजी माथेरानला जायची, दुर्धर गरिबी, गावात नाही घर, खलाटीत नाही शेत, अशी परिस्थिती होती. खायला अन्न नव्हतं, अंगावर कपडे नव्हते. अशा परिस्थितीत आजी भाजी विकायला जायची बाबांना, छोट्या बाबांना घेऊन, सांगून घेऊन. आणि त्या दुर्धर परिस्थितीत भाजी विकत आज स्वतः त्या खेडेगावातून चालत ठाणे जिल्ह्यात आली. ठाणे जिल्ह्यामध्ये दादाजी कोंडे स्टेडियम येथे वास्तव्य केलं आणि आपलं कुटुंब उदरनिर्वाहासाठी चांगला शाळेमध्ये घातलं. दुसरी कसे बाबा शिकले. हे दुर्धर परिस्थिती पाहून बाबा स्वतःच नगर परिषद असताना स्वतःला सफाई कामगारमध्ये लागून घेतलं आणि सफाई कामगार करत अनेकांचे संपर्क आला. सफाई कामगार ते हेड मुकादम ते हेड अतिक्रमण आणि हेड अतिक्रमण करत कालांतराने 79च्या दशकात त्यांनी नोकरी सोडली आणि स्वतःच समाजासाठी कार्य, कामगार क्षेत्र त्यांचं 1960 चालूच होतं. हे कामगार प्रकल्पाचं कार्य युनियन क्षेत्र साथी जॉर्ज फर्नांडिस, मधुजोशी आणि चांगो शिंदेचं एक नावाजलेलं नाव. साथी जॉर्ज फर्नांडिस, मधुजोशी, चांगो शिंदे, माधव शेटे, अडिलकर असे विविध विद्वान कम्युनिस्ट धर्तीचे नेते कामगार चळवळीत होते. मधु दंडवती असतील, भाई वैद्य असतील, बाळासाहेब दंडवत असतील, दादासाहेब रूपवते असतील, बाबा आढाव जे आत्ता नुकतेच गेले, भाई वैद्य जे पुण्यामध्ये आहेत सिद्ध, असे संपूर्ण फळीमध्ये बाबा वावरलेले आहेत. ठाण्यातून त्या काळी जनता पार्टी एक होती. रामभाऊ म्हाळगे यांच्याबरोबर कार्य जनता पार्टीचे त्या काळी केलं. रामभाऊ कापसे असे सर्व विद्वान राजकीय नेत्यांबरोबर बाबांचा संपर्क. ठाण्यामध्ये नगराध्यक्ष, नगर परिषद असताना मारुतराव शिंदे, मी 5 वर्ष असताना घरी गेलो आणि आता तदनंतर सतीश प्रधानचंद्र यांच्या कार्यकालामध्ये आम्ही संपूर्ण बाबा घडले आणि बाबांनी सगळं गोष्टी संघटनात्मक मोठ्या प्रकारे संघटना वाढीत देऊन आज त्यांचं कार्य आहे आणि आज त्यांची नाती आज प्रगल्भतेने हुशार आणि आज गाडी घेतली. आनंद आहे. हेच कथा तुम्हाला सांगायची. धन्यवाद. जय महाराष्ट्र.